Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. तुमच्या स्वतःसाठी शिक्षण त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की आजचा हा जो क्षण आहे ज्यामध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलनी तौराल इंडिया आणि भरत गीते या व्यक्तीवर एक जी जर्नी आणि या प्रवासावर जे काही केस स्टडी लिहिली त्याचं आज अनावरण झालं. मला असं वाटतं फक्त एका भरत गीतेची ही स्टोरी किंवा कथा नाही आहे, ही कथा आहे प्रत्येक त्या भारतीयांची जे विदेशामध्ये राहतात आणि देशाला प्रभावशाली देश बनवण्याचं स्वप्न बघतात. त्या सर्वांसाठी लिहिलेली ही केस स्टडी आहे असं मला वाटतं. संपूर्ण उद्योग क्षेत्र किंवा इकोसिस्टमसाठी महत्त्वाचा आहे का आणि तो का? नक्कीच हा महत्त्वाचा आहे, कारण मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि PLI ज्याला आपण प्रोडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह जे म्हणतो, ह्या सर्व स्कीम ज्या आहेत त्या पुढच्या येणाऱ्या उद्योजकांसाठी भारत शासनाने, भारत गव्हर्नमेंटनी ह्या तयार केलेल्या आहेत. त्या जर आपल्याला त्याचा फायदा घ्यायचा असेल तर आपण एंटरप्रेन्योरशिप ज्याला आपण उद्योजकता म्हणतो ती रुजवली पाहिजे. प्रत्येक इंजिनियरनी नवीन प्रोडक्ट काहीतरी आपल्या देशामध्ये इनोव्हेटिव्ह आणि सायंटिफिक प्रोडक्ट आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मीही त्याच भावनेतनं भारतामध्ये परत आलो, कारण ॲल्युमिनियम सँड कास्टिंगमध्ये एनर्जी, डिफेन्स, रेल्वे अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपण आणखीही रशिया, जर्मनी, फ्रान्स, त्याचबरोबर चीन अशा वेगवेगळ्या देशातनं ही उत्पादनं आणत होतो. तौराल इंडियाच्या माध्यमातून आम्ही भारताला आत्मनिर्भर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. त्याच अनुषंगाने मी असं म्हणेल की मागच्या 10 वर्षामध्ये तौराल इंडिया ही कंपनी चाकणमध्ये स्थित असताना सुद्धा आणखी पुढे एक्सपान्शन चाकणमध्येच करता आलं असतं, पण उद्योगाचं विकेंद्रीकरण व्हावं यासाठी मी सुपा, अहिल्यानगर अशा ग्रामीण भागाची निवड केली आणि 8 फेब्रुवारीला ह्या नवीन 4 पट जास्त कॅपॅसिटीचं प्लांटचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं. आणि त्यांनी सुद्धा तिथे हाच शब्द वापरला की तौराल इंडियाच्या माध्यमातून उद्योगाचं विकेंद्रीकरण आजपासून सुरू होत आहे आणि असे उद्योग, डावोस असेल, वेगवेगळे आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदा असतील, त्याबद्दल भारतामध्ये यावं यासाठी सुद्धा ते त्या विषयावर बोलले होते. आपण फडणवीसांचा नामोल्लेख केला, त्यांच्या सरकारमध्ये आपण दोन्ही MOU साईन केले. त्यांच्या नेतृत्वाबद्दल आपलं काय मत आहे? आणि त्याच्या उद्घाटनावेळी आपल्याला आयुर्वेदिक दूध महाराष्ट्राचे देखील म्हणून त्यांनी संबोधलं होतं, त्याबद्दल आपलं काय आहे? नक्कीच मला सांगायला आवडेल की मागच्या 11 वर्षापासून माननीय देवेंद्र फडणवीस जेव्हा पहिल्या टर्ममध्ये 2014 ते 19मध्ये मुख्यमंत्री होते, त्याचबरोबर नंतर आता 2024मध्ये मुख्यमंत्री झाले, त्यांच्या टर्ममध्ये 2-3 वेळा मी त्यांच्याबरोबर डावोसला, त्याचबरोबर हॅनोवरमध्ये 2015मध्ये त्यांचा चांगला प्रोग्राम एक मला बघता आला आणि त्यांच्यासाठी काही मीटिंग्स ऑर्गनाईज करता आल्या. तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. त्या 11 वर्षाच्या मेहनतीचं फळ म्हणून मी केलेली जी मेहनत आहे, माझी फक्त एक तौराल इंडिया म्हणून कंपनी नाही, अनेक अशा जर्मन कंपन्या इकोसिस्टीममध्ये भारतात आणण्याचा प्रयत्न केला. डावोसमध्ये सुद्धा धडपड केली की महाराष्ट्रात उद्योग यावा. त्या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्राचा औद्योगिक राजदूत असं मला घोषित किंवा त्या दिवशी संबोधलं. ते नक्कीच माझ्यासाठी एक मानाचा ठिकाण आहे आणि मानाची गोष्ट आहे. आपण जे परिवर्तन केलं तर असंच परिवर्तन करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी आपलं काय सांगू? मला असं वाटतं की केस स्टडीमध्ये सुद्धा थोडंसं याबद्दल चर्चा झाली. काहीतरी नकारात्मक गोष्टी पण काही ठिकाणी बोलल्या गेल्या की आपल्याकडे स्कीम कुठे आहेत, आपल्याकडे कॅपिटल कुठे जास्त आहे, आपल्याकडे बँकिंग लोन कुठे मिळतं लवकर. मी अर्धा ग्लास भरलेला पाहतो, अर्धा एम्प्टी ग्लास न पाहणारा माणूस आहे. मला असं वाटतं की उद्योजक तोच असतो जो अभिमन्यूसारखा चक्रव्यूह भेदून मध्ये जातो आणि सर्व स्कीम ज्या आहेत भारताच्या शासनाच्या त्या मिळवण्याचा प्रयत्न करतो. आपण जर घरी बसून राहिलो नकारात्मक भावना ठेवून तर नक्कीच आपल्याला यश मिळणार नाही. मला सुद्धा कमी अडचणी आल्या का? मी 10 कामगारांचा जेव्हा कंपनी चालवत होतो तेव्हा सुद्धा युनियनचे थ्रेट होते, माथाडीचे होते, अशा अनेक अडचणी येत गेल्या. पण त्या अडचणींना मात देत मी नेहमी सकारात्मक बाजूकडे बघणारा माणूस आहे आणि त्यामुळे मला नक्कीच वाटेल की पुढच्या येणाऱ्या उद्योजकांनी पूर्णपणे सकारात्मक बाजूनी आपल्या देशाकडे बघितलं पाहिजे, आपल्या शासनाकडे बघितलं पाहिजे. त्यातनंच प्रगती घडेल. आता बस झालं. मला असं वाटतं की ही केस स्टडी जी आहे ती इंग्रजीमध्ये आहे आणि माझा हा प्रयत्न आहे, मी हार्वर्ड बिझनेस स्कूल पब्लिकेशन बरोबर बोलत आहे की ही मराठीमध्ये व्हावी.
आणि मराठीमध्ये लिहिलेली हार्वर्ड बिझनेसची केस स्टडी माझ्या ग्रामीण भागातल्या एखाद्या बसलेल्या भरतला सुद्धा, नंदागौळसारख्या एका ग्रामीण भागातल्या भरतला सुद्धा मिळावी आणि त्यातनं त्यांनी प्रेरणा घेऊन असे 500 ते 1000 भरत पुढे घडावेत, यासाठी आपण ती मराठीमध्ये पण करणार आहे. धन्यवाद. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.